अहमदनगर शहर व श्रीरामपूर परिसरात चेन स्नॅचिंग करणारे 2 सराईत आरोपी 15,07,000 रुपये किमतीच्या 222 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिन्यांसह जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई। प्रशांत पुरुषोत्तम शर्मा राहणार श्रीकृष्णनगर एकविरा चौक अहमदनगर हे दिनांक 14/1/2024 रोजी त्यांच्या पत्नीसह मोटारसायकलवर रस्त्याने जात असताना काळ्या रंगाचं जर्किन व डोक्यात टोपी घातलेले अनोळखी 2 इसम काळ्या रंगाचे विना नंबर पल्सर मोटारसायकलवर येऊन फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील 52,000 रुपये किमतीच्या सोन्याचे मंगळसूत्र तोडून बळजबरीने घेऊन गेले। याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 61/2024 भारतीय दंडविधान 392-34 प्रमाणे चेन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे। अहमदनगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं माननीय राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधाकरता पथक नेमून जिल्ह्यात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांचा समांतर तपास करून कारवाई करण्याबाबत त्यांना आदेशित केलं होतं। या आदेशान्वये दिनेश आहेर यांनी 21/1/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमून गुन्हा उघड गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकाला रवाना केलं। हे पथक अहमदनगर शहरातील CCTV फुटेज तपासले असता गणेश आव्हाड राहणार नागापूर व सागर नागपुरे राहणार सावतानगर भिंगार यांच्यावर संशय बळावल्यानं त्यांचा शोध घेत असताना दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हे दोघे संशयित काळ्या रंगाचे विना नंबर पल्सर मोटरसायकलवर भिस्तबाग परिसरात फिरत आहेत। आता गेल्यास ते मिळवून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकाला देऊन पंचांना बरोबर घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। पथकाने लागलीच भिस्तबाग येथे जाऊन सापळा लावून बातमीतील वर्णनाप्रमाणे दोन्ही संशयित आरोपी काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून येताना दिसले। पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा करून थांबवले असता संशयितांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांनी त्यांची नावं गावं विचारले असता त्यांनी त्यांचं नाव गणेश विठ्ठल आव्हाड वय 24 वर्ष राहणार गजानन कॉलनी नवनागापूर अहमदनगर व दुसरा आरोपी सागर रमेश नागपुरे वय 30 वर्ष राहणार सावतानगर भिंगार अहमदनगर असं असल्याचं सांगितलं। त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात सोन्या चांदीचे दागिने व एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल मिळून आल्यानं त्याबाबत ताब्यातील इस्मांकडे विचारपूस करता त्यांनी अहमदनगर शहर श्रीरामपूर व लोणी परिसरात चेन स्नॅचिंग करून चोरी केलेले सोने असल्याची माहिती दिली। त्यावरून अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालीलप्रमाणे 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपीने दिलेल्या कबुली अनुषंगानं अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता एकूण 12 दाखल गुन्हे उघडकीस आले। 12 गुन्ह्यात चोरीस गेलेले 13,32,000 किमतीचे 222 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने, 1,50,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल व 25,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन असा एकूण 15,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळून आल्यानं दोनही आरोपींना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 61/2024 भारतीय दंडविधान कलम 392-34 या गुन्ह्याचे पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करत आहे। आरोपी गणेश विठ्ठल आव्हाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात बलात्कार, पळून नेणे, जबरी चोरी, घरफोडी व चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। तर सागर रमेश नागपुरे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात गंभीर दुखापत व आर्म ॲक्ट प्रमाणे एकूण 2 गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर, श्रीरामपूर व शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे। आपण पाहतात
इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद. अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. श्रीरामपूर शहर तसंच अहमदनगर शहरामध्ये तोफखाना आणि कोतवाली हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगच्या मागील काळामध्ये घटना घडलेल्या होत्या. त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, फुरकान, संतोष खैरे, ढाकणे, रणजित जाधव, आकाश काळे आदी कर्मचाऱ्यांचं पथक वेगवेगळ्या आरोपींच्या शोधाकरता नेमण्यात आलेलं होतं. रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्यांची माहिती घेण्यात आली. तसेच सीसीटीव्ही फुटेज चेक केला असता गणेश विठ्ठल आव्हाड आणि सागर रमेश नागपुरे या दोघांवर पथकाचा संशय बळावलेला होता. त्याप्रमाणे वरील पथकाने त्यांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करता त्यांनी साधारण जिल्ह्यातील 12 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 13,32,000 रुपयाचे 222 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटरसायकल पल्सर आणि मोबाईल असा एकूण 15,07,000 रुपयाचा मुद्देमाल हा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेला आहे.